आपल्या डोळ्यांना जे चुकीचे करताना दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, भले ते कर्म असो वा व्यक्ती. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील मी आशा करते. सकाळी ना मला कपडे धुवायला वेळ भेटला नाही, कारण की आता सीझनचा टाईम आहे ना, त्याच्यामुळे ना कपड्यांची खूप धांदर उडाली होती आणि वॉशिंग मशीन पण चालू करायचं होतं, पण तो माणूस आलेला नव्हता. मग आधी ना मी कपडे धुवून घेतले, म्हणजे चल कपडे धुवून घेते मग बाकीच्या कामाला लागते. संध्याकाळची वेळ ही म्हणजे 4ची. मग मी संध्याकाळी ना सर्व भांडे वगैरे लावून घेते, कारण की सकाळचे भांडे असतात ना ते पण लावून घेतले ना. आज मला आहे ना थोडं किराणा भरायला जायचं होतं, त्याच्यामुळे ना म्हटले थोडासा स्वयंपाक करून मग किराणा भरायला जाते. कारण किराणा आहे ना मी डीमार्टलाच नेहमी भरायला जाते, कारण की तिथं कसं एका ठिकाणी ना सर्व काही मिळून जातं. आणि दळण संपलेलं होतं, मग आत्याने ना इकडं दळण पण लावून घेतलं, कारण की दळणं वगैरे नाही आत्याच करतात, त्याच्यामुळे मला दळणाचं काही टेन्शन नाही राहत. आणि दळण संपलं की आहे ते सर्व आत्या बघते, म्हणजे मी दुसरं बाकीचं बघते, पण दळणाचं वगैरे ना सर्व आत्याच बघून घेते. त्याचं मला बिलकुल टेन्शन नाही. आणि स्वामी पण मध्ये लुडबुड त्याची चालू होती. घरात आणि एखादी मोठी व्यक्ती असली ना तर आपल्याला काही एवढं टेन्शन नाही राहत, काय आहे काय नाही ते बरोबर बघून घेतात. म्हणजे आपण आपल्या कामात असलो तरी ते ना सर्व घरातलं नियोजन बघून घेतात, कारण की त्यांना माहीत राहतं घरात काय आहे काय नाही. मला आत्या पण स्वयंपाक करते, त्याच्यामुळे तिला माहीतच असतं आत्याला का घरातलं काय संपलं आहे काय नाही. मग असंच काही संपलं का ते सांगून ठेवते, मग मी ना बाजूला लिहून ठेवते, कारण की आम्ही किराणा आणायला ना महिन्यातून एकदाच जाते, महिन्यातून एकदा नाही तर 2 महिन्यातून. सर्व एक कमीच आहे ना, सर्व किराणा भरून ठेवते, कारण की सतत सतत जायला आहे ना वेळ भेटत नाही. आणि आता आहे ना मी काय करते, वरण भाताचा कुकर लावून दिला होता आणि इथं मला भाजी करायची होती. ही भाजी आहे ना कुळदाची उसळ आहे ना ती करणार होती. कुळदाची उसळ आहे ना खरंच छान लागते. त्याला ना मोड भिजत ठेवले होते आणि मोड आल्यानंतरून आहे ना ती करणार होती. आणि वरण भाताचा कुकर लावून दिला होता. आणि मी आता ना पोळ्या फक्त आत्या करणार होती, वरण भात आणि कुळदाची उसळीची भाजी ना मी करून जाणार होती. आणि कुळदाची भाजी मी कशी करते एकदम साधी सोपी, जशी आपण मटकीची भाजी करतो ना त्याचप्रमाणे कुळदाची पण भाजी करायची, छान लागते भाजी पण. आणि थोडीशी चविष्ट आणि टेस्टी पण लागते. कधीच ना कोणत्या भाज्यांमध्ये जास्त करून मसाले वगैरे टाकायचे नाही. जेवढे आपण मसाले टाकतो ना तेवढं आपल्या शरीरासाठी ना घातक असतं, त्याच्यामुळे साध्या सिंपलच भाज्या नेहमी करायच्या. उसळ आहे ना पटकन कुकरमध्येच करून घेणार होती, कारण की कढईत करायला ना वेळ लागला असं, मग जायला पण उशीर झाला होता. संध्याकाळची वेळ होती, रात्रीचे वेळेस आहे ना मी कधी पण जायचं असलं ना संध्याकाळीच जाते, कारण की दिवसा आहे ना पूर्ण दिवस मोडतो. त्याच्यासाठी तेलामध्ये ना फक्त जिरे आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि थोडासा कांदा आपल्याला म्हणजे लागेल तसा कांदा टाकून घेतला आणि व्यवस्थित परतून घेतला. कांदा परतवताना ना थोडासा मीठ टाकलं होतं, जेणेकरून आहे ना कांदा पटकन परतला जातो. त्याच्यात लाल मिरची, हळद आणि थोडासा आपला घरचा मसाला तेवढंच टाकलेलं आहे. बारीक चिरलेला टमॅटो आणि कस्तुरी मेथी ना मी प्रत्येक भाज्यांमध्ये टाकते, मला आवडते त्याच्यामुळे. आणि ती ना थोडीशी कुचकरून टाकलेली आहे. आणि ते छान परतून घ्यायचे. नंतरून आहे ना कुळदाची उसळ आहे ना ती टाकायची आणि छान परतून घ्यायचं आहे, कारण की भाजी ना खरंच खूप टेस्टी आणि छान लागते. आणि नेहमी प्रश्न पडतो, नेहमी भाजी काय करायची काय करायची, तर त्याच्यासाठी ना मी अशा उसळी ना सर्व आणून ठेवलेल्या राहतात, कारण की कधी घरात भाजी असते कधी नसते. त्याच्यासाठी ना मग उसळ असली का पटकन करता येते. परत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आहे ना थोडंसं कपभर पाणी टाकायचं, जास्त काही पाणी टाकायचं नाही, मस्त भाजी होते. आणि आता माझी भाजी वगैरे म्हणजे वरण भात आणि भाजी झालेली होती. आणि स्वामीला ना त्या दिवशी दवाखान्यात पण न्यायचं, तर मग मी बघत होती घरात कोणते औषध आहे काय आहे, कारण की मग परत डॉक्टर लोक तेच देतात औषधं, त्याच्यासाठी ना त्यांना सांगण्यासाठी मी आधीच सर्व औषधं बघून घेतले. घरात औषधांचं जसं काही मेडिकलच उभं केलेलं आहे. आणि इकडे बघा मासे पण खूप छान, म्हणजे फिश स्टँडमधले मासे ना खूप छान वाटतात. घरात आहे ना आल्या आल्या खूप छान वातावरण होतं. आणि हे बघा स्वामी गाडीत बसून माझ्या आधी येऊन बसलेला होता. स्वामीला कुठं घेऊन जायचं असलं का खूप त्रास वाटतो, कारण की तो इतका गाडीत त्रास देतो ना, त्याला असं वाटतं का मला पुढंच बसलं पाहिजे. आम्ही काय त्याला लहानपणापासून काय अशी सवय लावलेली नाही, पण मला पण पहिले असंच वाटायचं का काही लोक असे पोरांना घाण सवय लावतात पुढं ड्रायव्हर सीटवर बसवण्यासाठी. पण आत्ता मला कळतं आहे का कुणी जबरदस्ती सवय नाही लावत, ते पोरं आहे ना स्वतःच करून घेतात. कारण की हा स्वामीने इतका त्रास देतो ना आम्हाला, असं कधी कधी असं वाटतं का त्याला कुठं न्यूज नाही,
पण इतका खरंच लय त्रास देतो त्याला, असं वाटतं ड्रायव्हर सीटच्या पुढंच बसावा. आणि हा बघा आत्तासुद्धा रडत होता त्याला पुढं बसण्यासाठी. त्याचं म्हणणं आहे का मला स्टेअरिंगला हात लावून द्या म्हणजे मी चालवील. मग यांनी ना जरा वेळ घेतला होता, कारण की तो खूपच रडत होता. त्याचा ताप पण वाढलेला होता. त्याला ताप पण खूप होता आणि संध्याकाळच्या वेळेस ना डॉक्टर पण राहतात. मग त्याच्यामुळे म्हणजे चल आपले दोन्ही कामं होऊन जातील. त्याला पण दवाखान्यात नेता येईल आणि किराणा पण भरून घेता येईल. आणि किराणा भरायला डीमार्टमध्येच येतो आम्ही नेहमी, कारण की तिथं ना एकाच छताखाली ना सर्व काही भेटून जातं. जास्त काही फिरायला लागत नाही आणि कोणती वस्तू पण आपण विसरत नाही आणि जे लागतं ना ते बरोबर तिथं भेटतं. त्याच्यामुळे ना आम्ही डीमार्टलाच नेहमी येतो आणि तिथे ना क्वालिटी पण चांगली असते कोणत्याही वस्तूची आणि चांगलं वाटतं जरा असं. म्हणजे पोरांना पण फिरायला चान्स भेटतो. नाही तर असं पण आम्ही कुठं जात नाही. आणि मग आरूला पण दवाखान्यात दाखवायचं तर दोघांना पण आहे डॉक्टरकडे यायचं होतं, म्हणून त्यांना दोघांना आणलं. नाही तर त्यांना दोघांना पण नसतं आणलं. आणि इथं काय झालं, आरुणीनं मध्ये ना व्हिडिओ घेतले होते, तर एका बाईने ना तिच्याकडून मोबाईल घेतला आणि सर्व व्हिडिओ डिलीट मारले. तेच तिच्या पप्पांना सांगत होती का पप्पा माझा मोबाईल घेतला एका बाईने आणि तिने व्हिडिओ डिलीट मारले. मग तेच विचारत होतं कोणती होती काय, तर ते काय ती निघून गेली लगेच. म्हणजे काही काही जणी अशा पण राहतात आणि जिथले जे लोक असतात ते नाही काय बोलत आणि दुसरंच कोणीतरी बोलून जातं. कारण की मी बाहेर निघून आली होती आणि तिचे पप्पा बिल करीत होते आणि ती बाई आली आणि आरूकडून मोबाईल घेतला आणि पटकन तिचे व्हिडिओ डिलीट मारून टाकले आणि निघून गेली. आणि आरूला पण काही बोलता आलं नाही. चला असं द्या, प्रत्येकाचे काही विचार वेगळे असतात. आणि इकडे ना सर्व किराणा घेतलेला आहे ना पिशव्यांमध्ये भरून घेतो, कारण की आम्ही ना नेहमी गोणच आणतो, पण आज काही गोण नव्हती आणलेली. मग ते पिशव्यांमध्येच भरून घेतलं. हे बघा स्वामीचा ताप पण वाढला होता त्यावेळेस आणि डॉक्टर पण लेट येणार होते, त्याच्यामुळे पहिला आम्ही किराणा घेतला. हे बघा आणि इथं दवाखान्यात आल्यानंतर त्याला म्हणजे असं इतके पेशंट असतात ना, पण आज आम्हाला खूप उशीर पण झाला होता यायला. त्याच्यामुळे ना आम्हीच शेवटलं होतं असं म्हटलं तरी चालेल. ते बघा स्वामी कसा एकदम नर्वस झालेला होता आणि आता आहे ना त्याला बरं वाटतं. आणि बघा त्याला खोकला पण इतका आणि त्याचा डायरेक्ट आवाज बसून गेलेला आहे. त्याच्यामुळे लहान मुलं आजारी झाले का पूर्ण घर आहे ना डिस्टर्ब होऊन जातं, कारण की काय करावं काही समजतच नाही. आणि यांना आहे ना ह्याच दवाखान्यात आम्ही लहानपणापासून आणतो. त्याच्यामुळे ना दुसरी आम्ही गावात तर अजिबात नेत नाही. गावात नेलं का त्यांना फरक पण पडत नाही. तर म्हणजे प्रत्येकाचा हातगुण राहतो डॉक्टरांचा. आणि आरूला पण 10 वर्षापासून इथेच आणते. आता संध्याकाळी तिकडून आल्यानंतर वॉशिंग मशीनवाला येऊन गेलेला होता. म्हटले चल आपण पहिल्यांदा ब्लँकेटच टाकून बघू. खूप छान पण निघालं आणि म्हणजे सुंदर आहे मशीन पण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.